गुड मॉर्निंग गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल समीक्षा। आता वाजले 7। आज सकाळी सकाळी उठायला लागलं कारण की आज नागपंचमी आहे ना आणि मला क्लासला पण जायचं आहे लवकर, म्हणून सकाळी सकाळी आंघोळ वगैरे करून घेतली। आता घरची कामं आवरून घेते, पूजा करून घेते आणि मग क्लासला निघते। आता बघूया काय काय नागपंचमीची तयारी करते, चला सोबत पाहूया। आता मी चालली आहे खाली। अरे यार चाबी विसरली मी। बघू शकते तुम्ही सकाळी सकाळचा व्ह्यू, किती शांत वातावरण आहे आणि पाऊस पण आला होता वाटते। आता मी खाली आली, गरम पाणी करते आणि गरम पाणी पिते एक ग्लास। सकाळी सकाळी बैल आला होता, मम्मी त्याला हाकलून राहिली होती। पोळी पण खाऊन घेतली त्याने आणि चालला होता तो आपल्या वाटेने। इथे शंभूचे गाणे चालू होऊन राहिले होते आमच्या घरी। सकाळी सकाळी मी गरम पाणी पिऊन घेते, म्हणजे दिवसभर रिलॅक्स राहते माणूस। बघू शकता रांगोळी काढून झालेली आहे माझी, आता घरचे कामं करते। चाय मांडून घेतलेला आहे मी। चाय दूध पूर्ण टाकायचं आहे ना एक ग्लास याच्यातलं? वा, करायला जातो काय। आमच्याकडे रात्री चिरून ठेवत असते नागपंचमी असल्यामुळे, हो ना, काही टिफिन असते म्हणून, आणि नागपंचमी असल्यामुळे रात्री चिरून ठेवत असते सर्व। आमच्याकडे चिरसार करत नसते, केस नसते, आमच्याकडे स्वयंपाक नसते करत, पण नागपंचमी आहे म्हणून स्वयंपाक नाही करत, पण डबा असल्यामुळे करायला लागते। आज टिफिनसाठी बनवते आलूची चटणी बनवून टाकते आणि रात्रीच कांदे टमाटर आम्ही चिरून घेतलेले आहे, कारण आज नागपंचमी असल्यामुळे आम्ही काही चिरत नसते, म्हणून रात्री सर्व चिरून ठेवत असते। केस पण नसते धुवत, केस पण नसते विंचरत आम्ही। आता तेल मांडलाय कढईमध्ये, इथे पोळ्या टाकत आहे मी। आणि नागपंचमीमध्ये आमच्याकडे भात पण नसते मांडत पांढरा, आणि तावा पण नसते यूज करत, म्हणून मी कढईत पोळ्या करत होते, पण मला जमत नव्हतं। तर पाहू आता किती जमते किती नाही। तावा यूज नसते करत कारण की त्याचा काहीतरी अर्थ आहे की नागाला त्रास होते, म्हणून तावा यूज नसते करत। भात नसते मांडत कारण की नागाची दातं असते, असे जुन्या जमान्यातले लोक म्हणत असते, म्हणून आम्ही ते फॉलो करतो फक्त। इथे माझी पोळी पण नव्हती फुगत। बघू शकता तुम्ही, ठीक आहे। झालेलं आहे माझ्या। आता मी देवपूजा करते, देवपूजा करायला घेते, कारण की मला क्लासला जायचं आहे आणि पटपट आवरायचं पण होतं आणि टिफिन पण द्यायचा होता वरतून, म्हणून मी आता देवपूजा करून घेते, कारण की कढई पण करायला लागते आम्हाला। तर सकाळी सकाळी होऊन जाते सर्व, कारण की तिकडून आल्यावर कोणाचे हातबोटं लागले असते तर ते नागाला बिलकुल चालत नसते, म्हणून मी पहिलेच आवरून घेते आणि मग क्लासला जाते। इथे मम्मी फुलं पाहून राहिली आहे की बरोबर दिले की नाही दिले म्हणून। इथे माझी पूजा झालेली आहे, बघू शकता तुम्ही। इथे पेपर घेऊन वाचत होता, जसं मी व्हिडिओ काढायला लागली तसं पेपर फाडून टाकला त्याने, नाही तर पेपर वाचत होता, वाचायची ऍक्टिंग करत होता तो। इथे मम्मी कढईची तयारी करत आहे आता, आणि अंश मधामधात करत आहे। बघू शकता नागा काढलेली आहे, कढई केली आहे, आणि इथे प्रसाद पण काढत आहे मम्मी। हा नवदरचा पण प्रसाद आहे। आता इथे पूजा चालू आहे कढईची आमच्याकडे।
आणि अंशी ते टीव्ही पाहून राहिला. बघा तुम्ही नागद्वारची पूजा कशी करत असते आमच्याकडे नागाची. आमच्याकडे नैवेद्यासाठी घाटा आणि तुरीच्या डाळीचं वरण करत असते, ते नागाला दाखवत असते. एवढे लंबे आता आरती चालू होणार आहे म्हणून सर्वांना टिके वगैरे लावून घेतलेली आहे. आता आरती झालेली आहे आमची. जय हर हर महादेव. फुलोऱ्यासाठी वेणी, पात्या, फणी वगैरे तयार केलेली आहे, करंज्या वगैरे. आणि इथे रसा मांडला आहे वड्याचा. आता वडे काढून घेते मी. वडे झालेले आहे. आता रसा पण उकळलेला आहे. आता त्या फोडणीच्या रस्यामध्ये मी वडे टाकून देते. खूप सुंदर लागत असते भाजी. जर तुम्हाला याची रेसिपी पाहिजे नसेल तर कमेंट करा. नक्की सांगा मला. रात्रीची तयारी चालू झाली आहे आमची नैवेद्याची. फुलोरा बांधणं चालू झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि बघू शकता आता अंशी मस्ती चालू झालेली आहे. प्रेसचा प्लॉक लावून राहिला तो आणि प्रेस करून राहिला होता. आणि जसं मी ओरडले तसं तो काढून फेकून दिला.